Hello students, welcome to Venutai Chavan College Karad. Last lecture we are studied the MBO process. Today we are going to discuss on a significance and advantages of MBO. MBO helps in implementing goal-oriented management. It can be applied in different areas of organizational such as performance appraisal, organizational development, long-range planning, integration of industrial and organizational objectives. MBO हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर ऑर्गनायझेशनसाठी इम्पॉर्टंट आहे आणि MBO कशी प्रोसेस आहे तर गोल ओरिएंटेड प्रोसेस आहे. म्हणजे केवळ ध्येयाशी संबंधित अशी ही एक प्रक्रिया आहे. याच्यामुळे काय होते की जे काही ऑफिसर्स असतील, एम्प्लॉईज असतील त्यांच्या परफॉर्मन्सवरती गुड इफेक्ट होत असतो. त्याच्यातून आपल्याला जे काही वर्किंग आहे त्याचं प्लॅनिंग करता येतं किंवा ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटसाठी हे इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट सी टार्गेटेड प्लॅनिंग. MBO ॲडव्हान्टेजेस आहे. फर्स्ट टार्गेटेड प्लॅनिंग. MBO रिझल्ट्स इन व्हेरिफिएबल goals which can be easily translated into action plans. म्हणजे जे काही रिझल्ट्स आहेत MBOचे म्हणजे या मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हच्या कन्सेप्टचे प्रोसेसचे ते आपण सत्यता त्याची पडताळून पाहायची म्हटले, त्याची जी काही उद्दिष्टे होती ती आपण पाहायची म्हटलं तर ती कशी आहेत की ती इझिली ट्रान्सलेटेड इंटू ॲक्शन प्लॅन्स. म्हणजे एखादी कृती करावयाची असेल, तिचं प्लॅनिंग करायचं असेल तर ते इझिली आपण त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करू शकतो. अशा पद्धतीची ती गोल्स आहेत. द ऑब्जेक्टिव्ह सेटिंग प्रोसेस ऑफ MBO लीड्स टू ॲन इंटिग्रेटेड सिक्वेन्स ऑफ ऑब्जेक्टिव्स थ्रू आउट द ऑर्गनायझेशन. म्हणजे ही जी काही ऑब्जेक्टिव्स होती ती एका क्रमाने आपण ठरवलेली होती आणि ते ऑर्गनायझेशनशी रिलेटेड आणि प्रत्येक प्रोसेसशी रिलेटेड अशा पद्धतीची होती. म्हणजे हा एक त्याचा फायदा आहे की आपण नेक्स्ट गोल अचीव करण्यासाठी किंवा टार्गेट प्लॅनिंग करत असताना ही पाठीमागची MBO प्रोसेस आपल्याला काय रिझल्ट दिला याच्यावरून आपण नेक्स्ट गोल अचीवमेंटसाठी प्लॅनिंग करू शकतो. हा एक ॲडव्हान्टेजेस आहे MBOचा. सेकंड पार्टिसिपेशन अँड कोलॅबोरेशन. याच्यामध्ये काय सांगता येईल? अंडर MBO ऑब्जेक्टिव्ज ऑफ ईच डिपार्टमेंट आर कन्सिस्ट सुसंगत विथ द ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ज ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे या प्रोसेसमध्ये काय झालेलं आहे की प्रत्येक डिपार्टमेंट कोलॅबोरेशन म्हणजे एकत्र काम करणे ही एकमेकांशी चांगल्या पद्धतीने वर्तन करून आणि एकत्र येऊन उद्दिष्टपूर्तीसाठी काम करताना दिसलेले आहेत. बाय क्लेरिफाईंग द रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ईच इंडिव्हिज्युअल पोझिशन. ईच इंडिव्हिज्युअल नोज what is expected of him and his job assignment is clarified. या प्रोसेसमधून काय समजते ही क्लिअर होते एक गोष्ट, ती म्हणजे कोणती की जे काही ऑफिसर्स एम्प्लॉईज आहेत वर्किंग करतात त्यांचे रोल्स काय आहेत, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाची काय आहे, म्हणजे प्रत्येकाची पोझिशन जशी आहे अकाउंटंट असेल किंवा एखादा एक्झिक्युटिव्ह असेल किंवा प्रोडक्शन मॅनेजर असेल म्हणजे पर्सनली इंडिव्हिज्युअली एम्प्लॉई असेल त्यांना समजते किंवा त्यांना हे सांगितलेलं आहे या उद्दिष्टातून की त्यांचं काय काम आहे, एक्सपेक्टेड ऑफ हिम त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे किंवा त्यांचा जॉब त्यांच्याकडून काय अपेक्षा करत आहे हे आपल्याला या ऑब्जेक्टिव्हमधून अगोदरच क्लिअर झालेले आहे. हा एक ऑर्गनायझेशनसाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअली पर्सनला आपली पोझिशन रिस्पॉन्सिबिलिटी रोल्स लक्षात आले असतील तर ते तशा पद्धतीने वर्किंग करतील आणि त्याचा बेनिफिट त्या ऑर्गनायझेशनला होणार आहे. नेक्स्ट मोटिवेशन. थर्ड पॉईंट आहे मोटिवेशन.
मॅनेजर्स ॲट ऑल लेवल आर इन्वॉल्व इन गोल सेटिंग. ओके, गोल सेटिंगसाठी ऑल लेवलचे मॅनेजर्स असतील ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व केलेले आहे. ॲज ए रिझल्ट दे आर मोर कमिटेड. म्हणजे काय, आपण कमिटमेंट करतो म्हणजे एखाद्याला एक प्रकारचं वचन देतो. कमिटेड टू द गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन्स. याच्यातून रिझल्ट काय आलेला आहे की त्यांनी ऑर्गनायझेशनला एक प्रकारचं वचन दिलेलं आहे की ते गोल कंप्लीट करतील. म्हणजे हा ऑर्गनायझेशनसाठी एक बेनिफिट आहे. रिवॉर्ड्स आर लिंक्ड विथ परफॉर्मन्स. म्हणजेच काय, तर जे काही आपण अवॉर्ड देतो ते कशाशी संबंधित आहेत किंवा कशाशी रिलेटेड आहेत, तर परफॉर्मन्सशी रिलेटेड आहेत. एम्प्लॉईज आर अलाउड authority of decision in setting individual target which provides them psychological satisfaction. म्हणजेच काय, तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना ॲथॉरिटी दिलेली आहे की डिसिजन घेण्याचा. त्याचबरोबर त्याच्यातून काय होत असतं की त्यांना स्वतःला त्याच्यातून काहीतरी समाधान मिळतं. याच्यातून त्यांना एक प्रकारचं मोटिवेशन मिळत असतं. नेक्स्ट, इफिशियंट कम्युनिकेशन. There is frequent interaction between superiors means seniors and subordinates which leads to mutual faith and understanding among them. It improves the work climate in organization and leads to better communication. या ठिकाणी काय होतं, इफिशियंट कम्युनिकेशन म्हणजे जे काही तुमच्यामध्ये संवाद होतो त्या ठिकाणी जे कोणी सिनियर्स ऑफिसर्स असतील किंवा अदर कोणी असतील त्या ठिकाणी वर्किंग करणारे एम्प्लॉई त्यांच्यामध्ये परस्पर विश्वासामध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असेल अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे चांगलं क्लायमेट क्रिएट होत असतं. नेक्स्ट, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. MBO provides opportunity to subordinates executives to participate in decision making process. MBO ही कन्सेप्ट आहे किंवा ही जी प्रोसेस चालू आहे ती काय प्रोव्हाइड करते, तर ऑपॉर्च्युनिटी कोणासाठी, सबऑर्डिनेट्स म्हणजे सेकंडरी लेवलचे जे कोणी ऑफिसर्स असतील, पार्टिसिपंट असतील त्यांना एखादा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना एक प्रकारे गायडन्स मिळावा म्हणून एक ऑपॉर्च्युनिटी मिळते. This helps in developing their human skills. MBO enables organization to fully utilize the ability of its members. MBO helps in identify the employees. म्हणजे MBOचा आपल्याला बेनिफिट काय आहे, तर त्या ठिकाणी असणारे एम्प्लॉई ऑफिसर्सना त्यांच्या ॲबिलिटी जी काही आहे त्याच्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी, त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी किंवा त्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करण्यासाठी ऑर्गनायझेशनला त्याचा फायदा होत असतो. अशा पद्धतीने MBOचे आपल्याला ॲडव्हान्टेजेस आहेत.